सर, एक प्रश्न आता आहे, विमानांची व्यवस्था महाराष्ट्रातून केली जाते आणण्यासाठी पर्यटकांना. तिथल्या अनेक पर्यटकांचं म्हणणं असं आहे की जे त्यांचे नातेवाईक आहेत महाराष्ट्रातले, त्यांचे संपर्क होऊ शकत नाहीयेत, इतर काही गोष्टी आहेत. या सगळ्याकडे कसं पाहता महाराष्ट्रातल्या नाही बघा, महाराष्ट्र सरकार मी जे माहिती घेतो त्यानुसार पूर्ण काळजी अडकलेल्या पर्यटकांची घेते. महाराष्ट्र सरकारनं इथे एक विशेष कक्ष निर्माण केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी एक वरिष्ठ मंत्री ज्यांना या कामाचा अनुभव आहे असे गिरीश महाजन त्यांना तिथे पाठवलेलं आहे. पण आता काश्मीरची परिस्थिती अशी आहे की अनेक ठिकाणी संपर्क होत नाही, तिथे काही फोन लागत नाही. तिकडल्या नेटवर्कचा प्रॉब्लेम हा नेहमी आहे, कारण तिथे विशिष्ट प्रकारचं नेटवर्क लावलं जातं, कारण ते सीमावर्ती राज्य आहे. हे आम्हालाही माहिती आहे. तिथे BSNLचंच नेटवर्क लागेल, तुम्हाला इतर कोणाकडे जर काही वेगळे फोन असतात तर ते लागत नाही. आणि आता जेव्हा अशा प्रकारचे हल्ले होतात तेव्हा अशा प्रकारे कम्युनिकेशन व्यवस्था बंद केली जाते, कारण त्याचा फायदा अतिरेक्याने आणि दुश्मन राष्ट्राला होतो. तर हे समजून घेतलं पाहिजे. पण महाराष्ट्र सरकारनं जे काम सुरू केलेलं आहे त्याची मी माहिती घेतो आहे आणि मला वाटतं की सरकार या संदर्भात पूर्ण क्षमतेने काम करते. राऊत सर, आज तुम्ही सरकारला पाठिंबा देता आणि अतिशय सामंजस्याची भूमिका मांडताय, पण काल तुम्ही जी भूमिका मांडली होती, काल परवा काही आक्रोशित विधानं केली होती, त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर टीका झाली. अनेकांनी तुमच्यावर टीका केली. करू द्या ना, कालचा संताप होता, आजचं सामंजस्य आहे. जेव्हा घटना घडली तर प्रत्येकाच्या मनामध्ये हा संताप होता की काय झालं. काश्मीरमध्ये या देशवासियांच्या रक्ताचे सडे पडल्यावर माणसानं थंड लोळा गोळावून बर्फासारखं बसायचं का? संताप ते येणारच. जबाबदारी सरकारचीच आहे. जनतेच्या जीवनमालाचं रक्षण करणं ही सरकारची जबाबदारी नाही. त्याच्यावर आम्ही सरकारला त्या क्षणी प्रश्न विचार, पण त्यानंतर आम्ही सगळ्यांनी हा जो भूमिका घेतली की सरकारच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. सर, एक प्रश्न अजून असा आहे, काश्मीरचा विषय हा बाळासाहेब ठाकरेंच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होत नाही. शिवसेनेने खूप महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत काश्मीरी पंडितांना आरक्षण देण्यापासून सगळ्याच विषयात. आज उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणून तुमचं उद्धव ठाकरेंसोबत काही बोलणं नक्कीच झालेलं आहे. आम्ही या सगळ्या घटनेचा निषेध म्हणून जिल्हा स्तरावरती आम्ही निषेध व्यक्त करतोय. याच्या पलीकडे आम्ही या क्षणी काही करत नाही, कारण जे करायचं आहे ते सरकारने करायचं. फक्त आमची भूमिका इतकीच आहे, आपली लढाई पाकिस्तानशी आहे, दहशतवाद्यांशी आहे. भारतीय जनता पक्षाच्या संबंधित काही लोक या निमित्तानं महाराष्ट्रात आणि देशामध्ये हिंदू मुसलमानांचा जो विषय, काश्मीरचा विषयाला जो फोडणी देत आहे तो अत्यंत चुकीचा आहे. काश्मीरमधल्या पर्यटकांना तेथील मुस्लिम बांधवांनी जी मदत केलेली आहे स्थानिकांनी ती विसरता येणार नाही. किंवा कृपा करून माझं भारतीय जनता पक्षाला आव्हान आहे, आमच्या पक्षातर्फे, की हे धंदे बंद करा आणि गांभीर्याने हा विषय घ्या. आणि सरकार जर काही दुश्मनांशी दोन हात करण्याचा काही प्रयत्न करत असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. सर, पण बाळासाहेब तेव्हा सरकारमध्ये नव्हते, तेव्हा सुद्धा त्यांनी इम्पॅक्ट करून दाखवलं. ते बाळासाहेब ठाकरे होते ना, ते हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते. ते सरकारमध्ये जरी नसले तरी त्यांच्या शब्दाची ताकद ही बंदुकीच्या गोळ्यांपेक्षा आणि अणुबॉम्बपेक्षा जास्त होती. अमरनाथ यात्रा उधळण्याची धमकी दिल्यावर अतिरेक्यांनी जो मुंबईत बसून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी जे आव्हान दिलं अतिरेक्यांना, ते आता कोणी देऊ शकत नाही. बाळासाहेब ठाकरे हे रेड कार्पेटवर चालणारे नेते नव्हते, ते जमिनीवरचे नेते होते आणि त्यांच्या मागे प्रचंड असं शक्ती होती जनतेची, हिंदुत्वाची. आज दुर्दैवानं तसं नेतृत्व नाही. त्याच्यामुळे सरकार काय करत आहे त्याच्याकडे आमचं लक्ष आहे. सर, एक प्रश्न असा आहे की कालच्या आपल्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेनंतर आज पाकिस्तानचं परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषद घेईल असं कळतंय. त्यांनी नेव्हीच्या एक्सरसाइजेस सुरू केलेल्या आहेत. पाकिस्तानचे जे उपपंतप्रधान आहेत रियाज दार, इशाक दार यांनी स्पष्ट केलंय की आम्ही भारताला जशास तसं उत्तर देऊ. या संदर्भात मत व्यक्त करणं बरोबर नाही. हा देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचा विषय आहे. पण नक्कीच आम्हाला या क्षणी इंदिरा गांधींची प्रकर्षाने आठवण. इंदिरा गांधींनी ज्या प्रकारे 1971चा प्रसंग हाताळला आणि पाकिस्तानचे 2 तुकडे केले आणि अद्दल घडवली, आम्हाला इंदिराजींची आठवण नक्कीच येईल. आज कुठेतरी दुबळे नेतृत्व, मी असं म्हणत नाही, आम्हाला इंदिराजींची आठवण येते. सरकार जरी दुबळं असलं तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना ताकद देऊ.
चलिए बोलिए। पहलगाम पर हमले के बाद सरकार ने कल कुछ फैसले लिए हैं पाकिस्तान के खिलाफ, उन फैसलों को कैसे देखते हैं? देखिए फैसले है, ये संकट की घड़ी है, ये सिर्फ कश्मीर में नहीं हमला हुआ है, या कश्मीर में जो टूरिस्ट गए हैं उनके ऊपर नहीं हमला हुआ।